Hello friends, in this session we are going to study the theory of F.W. Taylor. F.W. Taylor was born in 1856 and died in 1915. His theory is based on scientific management. He was known as father of scientific management. तो पूर्वी मशिनिस्ट म्हणून मिडवेल स्टील वर्क्समध्ये काम करत होता. Then he worked as a chief engineer. His observations and experiments are based on the scientific data. Now we are going to study in detail the principles of scientific management. First principle, science, not rule of thumb. विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. Rule of thumb decisions are always based on personal judgment of the manager. Rule of decisions हे मॅनेजर्सच्या जजमेंटवर आधारित असतात. टेलरनं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काम करण्यामागे एक सायंटिफिक मेथड असते. This principle is concerned with selecting the best way for performing the job after scientific analysis of the job. जॉबचं सायंटिफिकली ॲनालिसिस करणे आणि त्यानंतर ते काम प्रत्येक व्यक्तीकडून ऑर्गनायझेशनमध्ये करून घेणे हे टेलरनं सांगितलेलं आहे. सेकंड प्रिन्सिपल इज हार्मोनी. त्याला आपण समरसता असं देखील म्हणू शकतो. नॉट डिस्कॉर्ड, विवाद नाही. देअर शुड बी हार्मोनी, ज्यामध्ये एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटमध्ये सलोख्याचे संबंध असणं गरजेचं आहे. परफेक्ट अंडरस्टँडिंग बिटवीन एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट विल हेल्प टू मिनिमाइज द कॉन्फ्लिक्ट्स, ज्याद्वारे वादविवाद कमी होतील. अँड इट विल ऑल्सो क्रिएट द हेल्दी एन्व्हायरमेंट फॉर अचिव्हिंग द डिझायर्ड गोल्स, जेणेकरून ऑर्गनायझेशन्सचे गोल अचीव करण्यामध्ये एक समानता प्राप्त होईल. द थर्ड प्रिन्सिपल कोटेड बाय F.W. टेलर इज मेंटल रिव्होल्युशन. त्याला मानसिक क्रांती असे देखील म्हणतात. या प्रिन्सिपलमध्ये ऑर्गनायझेशन्सवर आणि त्यांच्या ॲटिट्यूडवर फोकस करतो. दिस प्रिन्सिपल फोकस ऑन चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट्स टुवर्ड्स ईच अदर. बोथ शुड रिअलाइज द इक्वल इम्पॉर्टन्स ऑफ देम इन द ऑर्गनायझेशन. दोघांनी म्हणजे एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांनी एकमेकांचं इम्पॉर्टन्स ओळखलं पाहिजे. अँड इफ कोऑपरेशन एक्झिस्ट बिटवीन द मॅनेजमेंट अँड एम्प्लॉईज, जर कोऑपरेशन जर असेल मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईजमध्ये तर प्रोडक्टिव्हिटी वाढायला मदत होईल अँड इट विल हेल्प टू इन्क्रीज द प्रॉफिट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. द फोर्थ प्रिन्सिपल गिवन बाय F.W. टेलर इज कोऑपरेशन अँड नॉट इंडिव्हिज्युअलिझम. यामध्ये सहकार्य आहे पण व्यक्तिगत स्वार्थ नसतो. म्युच्युअल कोऑपरेशन बिटवीन द एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड ॲट एव्हरी स्टेज. इट विल लीड टू क्रिएट द टीम स्पिरिट, ट्रस्ट अमंग ईच अदर, जेणेकरून एकमेकांप्रती विश्वास आणि संघ भावना निर्माण होईल. एम्प्लॉईज आर द इंटरनल पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन बट they need to be treated as integral part by the management also. Here, organization need to focus on cooperation point and not the individual. Fifth point quoted by F.W. Taylor is division of responsibility. यामध्ये प्लॅनिंग ही जेव्हा आपण बघतो, प्लॅनिंग इज डन बाय द टॉप लेवल मॅनेजमेंट अँड मिडल लेवल मॅनेजमेंट. एम्प्लॉईज आर दोज पर्सन्स हु आर एक्झिक्युटिंग ऑन द जॉब गिवन बाय टॉप मॅनेजमेंट. द रिपोर्टिंग नीड्स टू बी डन ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द सुपेरियर. आणि ज्याप्रमाणे सुपेरियर व्यक्तीला सांगेल, एम्प्लॉईजला सांगेल त्याप्रमाणे त्यानं रिपोर्टिंग करावं. मॅनेजर ऑलवेज नीड टू हेल्प द एम्प्लॉईज अँड गाईड देम, दॅट इज द एम्प्लॉईज फॉर इफेक्टिव्ह रिझल्ट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. मॅनेजरनं प्रत्येक वेळेस एम्प्लॉईजला सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त इफेक्टिव्ह रिझल्ट्स ऑर्गनायझेशन्समध्ये येतील. द सिक्स्थ प्रिन्सिपल गिवन इज डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज फॉर ग्रेटर इफिशियन्सी अँड मॅक्सिमम प्रॉस्पेरिटी. अधिक कार्यक्षमता आणि समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विकासाची भावना निर्माण करणे. यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स कधी होईल? बेस्ट परफॉर्मन्स डिपेंड्स ऑन द स्किल्स अँड ॲबिलिटीज ऑफ द एम्प्लॉईज. If training and development is given to employees, if they are required, organization need to provide them. Employees should get the maximum opportunities to show their talent and skills within the organization. Friends, now we are going to study the techniques of scientific management. याला शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे असे देखील म्हणतात, ज्यामध्ये सगळ्यात पहिलं सांगितलेलं आहे वर्क स्टडी, कार्याचा अभ्यास करणे. वर्क स्टडी इज ऑर्गनाइज्ड सिस्टमॅटिक अँड क्रिटिकल असेसमेंट ऑफ द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑर फंक्शन्स. ऑर्गनायझेशन्समध्ये जे वेळोवेळी फंक्शन्स परफॉर्म केले जातात त्याचा अभ्यास करणे म्हणजे वर्क स्टडी. वर्क स्टडी इज बेस्ड ऑन 4 टेक्निक्स. फर्स्ट इज टाईम स्टडी. त्याला वेळ अभ्यास असं देखील म्हटलं जातं, ज्यामध्ये टेक्निक ऑफ ऑब्झर्विंग अँड रेकॉर्डिंग द टाईम टेकन बाय एम्प्लॉई टू कम्प्लीट द जॉब. एम्प्लॉई काम करण्यासाठी किती वेळ लावतो याचा अभ्यास केला जातो. It is a technique to fixing the standard time required to complete a job under given condition. आणि एक ठराविक वेळेमध्ये एम्प्लॉई एक ठराविक कंडिशन्स दिल्यानंतर कशा पद्धतीनं काम करतो हे पाहिलं जातं. दुसरं आहे मेथड स्टडी.
सेकंड पॉईंट इज मेथड स्टडी, त्याला पद्धत अभ्यास असं देखील म्हणतात. देर आर व्हेरियस मेथड्स, ज्यामध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या स्टडीज, टास्क कंप्लीट करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्सचा वापर केला जातो. टू आयडेंटिफाय द बेस्ट मेथड फॉर डुईंग द जॉब इज द चॅलेंजिंग टास्क. Therefore, proper method should be obtained to reduce the wastage and time of the organization. ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजर्सनी मेथड स्टडीचा अभ्यास करताना टाईम कसा पद्धतीनं कमी करता येईल आणि वेस्टेजेस कसे वाचवता येईल याचा विचार केला पाहिजे. थर्ड इज द मोशन स्टडी, याला हालचालींचा अभ्यास असं देखील म्हणतात. इट इज द स्टडी ऑफ मुवमेंट ऑफ एन एम्प्लॉईज ॲज वेल ॲज मशीन वाईल कम्प्लिटिंग द जॉब. एखादे काम करताना एम्प्लॉईज किती मुवमेंट करतो किंवा मशिनरीजची किती मुवमेंट होते, या स्टडीला मोशन स्टडी असे म्हटले जाते. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ एम्प्लॉईज फॉर डुईंग द टास्क, जेणेकरून त्यांची इफिशियन्सी वाढते. आणि मोशन स्टडी हेल्प करतात टू फाइंड आउट द स्मूथ फंक्शनिंग ऑफ द जॉब. फोर्थ, फटीग स्टडी. फटीग स्टडी that we call it as a pressures, that we call it as a physical stress, that we call it as a mental stress also. When long working hours are there without breaks, target pressure is there, poor working conditions are there, it results into physical and mental stress. We call it as a fatigue. Therefore, management need to take the steps to reduce the fatigue level of the employees in the organizations. त्याला मराठीमध्ये थकवा अभ्यास असे देखील म्हटले जाते. सेकंड टेक्निक इज स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. याला साधने आणि उपकरणांचे मानकीकरण असे म्हटले जाते. स्टँडर्डाइज वर्किंग एन्व्हायरमेंट अँड मेथड्स ऑफ अ प्रोडक्शन विल हेल्प टू रिड्यूस द स्पॉइलेज अँड वेस्टेज ऑफ द मटेरियल, कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन, फटीग दॅट इज स्ट्रेस अमंग द वर्कर्स अँड इट इम्प्रूव्ज द क्वालिटी ऑफ द वर्क. जितके काम स्टँडर्ड पद्धतीने करता येईल तितकं ऑर्गनायझेशन्सचे नुकसान कमी होईल, कॉस्ट वाचेल आणि मेंटल लेवल, फिजिकल लेवलचा जो स्ट्रेस आहे तो देखील कमी होईल. तिसरं तंत्र विकसित केलं आहे सिलेक्टिंग टास्क सेटिंग. त्याला वैज्ञानिक कार्यरचना असे देखील म्हटले जाते. सायंटिफिक वर्क सेटिंग इज इम्पॉर्टंट. शास्त्रीय पद्धतीने वर्क सेटिंग करणं इम्पॉर्टंट आहे. इट प्रिव्हेंट द एम्प्लॉईज फ्रॉम डुईंग द वर्क मच बिलो देअर कॅपॅसिटी. अकॉर्डिंगली एम्प्लॉईज विल कम्प्लीट द टास्क अकॉर्डिंग टू स्टँडर्ड्स and management also can keep proper control on optimum and effective utilization of resources. So if the employees are working properly, it will help to effectively utilize the resources in the organization. Fourth technique is scientific selection and training. जेव्हाही आपण कर्मचाऱ्यांची निवड करतो ती निवड शास्त्रशुद्ध असली पाहिजे, वैज्ञानिक पद्धतीने झाली पाहिजे. So management can select the right person for the right job by using scientific selection procedure. प्रत्येक ऑर्गनायझेशन्सने याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. एम्प्लॉईज आर सिलेक्टेड अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड्स डिफाईन्ड बाय द ऑर्गनायझेशन. Therefore, management need to provide proper training after selection of the employees to increase the productivity of the organization. The fifth point is functional organization. In that, we are studying 2 points, planning and implementation. So, planning is different from implementation. Planning is done by different people and it is supervised by different people. तर पहिल्या लेवलवर दॅट इज नियोजन स्तरावर रूट क्लर्क, मार्ग कारकून म्हणजे काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर कसे सरकते हे सांगतो. दुसरा व्यक्ती काम करतो इन्स्ट्रक्शन क्लर्क, त्याला सूचना लेखिका असे म्हणतात, जो काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना देतो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टाईम अँड कॉस्ट क्लर्क, द पर्सन हू डिटरमाइन द टाईम इन विच द वर्क शुड बी कम्प्लिटेड अँड कॉस्ट, काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ तो निर्धारित करतो. आणि चौथं डिसिप्लिन, शिस्त, कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करत आहे की नाही हे सुनिश्चित करण्याचं काम त्या चौथ्या व्यक्तीकडून केलं जातं. नेक्स्ट इम्प्लिमेंटेशन लेवल, अंमलबजावणी स्तरावर परत 4 प्रकारचे लोक कामं करतात. त्यामध्ये फर्स्ट गँग बॉस, जो गटप्रमुख असतो, ही ॲक्च्युली गेट्स द वर्क डन फ्रॉम द एम्प्लॉईज. सेकंड इज द स्पीड बॉस, त्याला वेग प्रमुख, काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल की नाही याची काळजी तो घेत असतो. थर्ड रिपेअर बॉस, दुरुस्ती प्रमुख आपण त्याला म्हणतो, ही हँडल्स द सिक्युरिटी अँड मेंटेनन्स ऑफ मेकॅनिझम इन द ऑर्गनायझेशन्स. अँड फोर्थ इज द इन्स्पेक्टर, त्याला निरीक्षक असे म्हणतात. ही एन्श्युअर दॅट वर्क डन ॲज पर द स्पेसिफिक स्टँडर्ड्स, काम पूर्व निर्धारित मानकानुसार होण्याची शाश्वती तो ऑर्गनायझेशन्सला देत असतो. देन द सिक्स्थ टेक्निक इज डिफरन्शियल पीस रेट वेज प्लॅन, विभेदात्मक दर वेतन योजना. या वेतनाचा अभ्यास आज संपूर्ण ऑर्गनायझेशन्समध्ये केला जातो. यामध्ये रेम्युनरेशन फिक्स करताना अशा पद्धतीने केले जाते की ज्या पद्धतीत मोटिवेशन जास्तीत जास्त एम्प्लॉईला मिळाले पाहिजे. हायर रेट ऑफ वेजेस आर ऑफर्ड टू एम्प्लॉईज हू कम्प्लीट द वर्क मोर दॅन द स्टँडर्ड क्वांटिटी
And if the employees are not performing the task according to standards or below the standards, they will get the lower wages. So differential piece rate wage systems are defined by the tailor. Thank you.